राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दुधीचा हलवा. आता सध्या मार्केटमध्ये आपल्याला दुधी खूप प्रमाणात मिळतात. बघू शकता मी अशा प्रकारे आपले दोन दुधी घेतलेले आहेत. मी ते शेतातलेच दुधी घेतलेले आहेत. थोडेसे कडक बघून घेतलेले आहेत. कोवळे दुधी आपल्याला घ्यायचे नाही, त्यामुळे आपल्याला दुधीचा हलवा जरा कडवट होतो. आणि दुधी आपल्याला टेस्ट करून बघायचा आहे. पहिलं त्याला चाकून बघायचं आहे आपल्याला कापायच्या अगोदर तो कडवट आहे का. तो कधी कडवट पण असू शकतो. आता ह्याच्यावरचं मी साले काढून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडनी त्याला काप करून घेतलेले आहेत. असे प्रकारे मी हे काप बी करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. दुधी हा पटकन काळा पडतो, त्याच्यामुळे आपल्याला पटपट किसून हा घ्यायचा आहे. इथं वेळ न घालवता आता मी दुधी खिसून घेत आहे. इथे आपण दुधी खिसतो आहे तोपर्यंत मी साईडला गरम करायला कढई ठेवलेली आहे आणि दूध पण मी गरम करायला साईडला ठेवलेला आहे. आपल्याला दूध पण गरम यामध्ये घालायचं आहे, त्यामुळे आपल्याला टाईम खूप कमी लागतो. आपण बघू शकता आता मी हे पूर्णपणे दुधी खिसून घेतलेलं आहे, तर हलकासा थोडासा काळा दिसत आहे. आता इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे. 2 चमचे तूप मी यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर एवढं तुम्ही घालू शकता किंवा नंतर पण तुम्ही घालू शकता. मी 2 चमचे घेतलेले आहे. आपण आता किसलेलं दूध त्यामध्ये घालून घेत आहोत. बघू शकता थोडंसं मी किसलेलं दूध याच्या सगळा घालून घेतलेला आहे. आणि आपली ही प्रोसिजर 5-6 मिनिट करायची आहे. आपल्याला बारीक गॅसवर हलवून घ्यायचं आहे. 5-6 मिनिट हलवून झालेले आहेत. त्यामध्ये आता मी 1 वाटी मोठा बाऊल भरून दूध घालत आहे. गरम उकळून घेतलेलं दूध आहे आणि शक्यतो उकळलेलं दूध घालायचं आहे, त्यामुळे दूध आपलं जास्त फाटलं जात नाही. नाही तर इथे दूध घातल्याच आपलं दूध फाटलं जातं, म्हणून दूध आधी गरम करून आपण घ्यायचं आहे. आणि बघू शकता मी इथं दूध आटल्यानंतर मी काय केलं होतं, अर्धा लिटर दूध आटून त्याचा मावा बनवला होता. तो मावा घालून घेतलेला आहे दूध आटल्यानंतर. आणि त्यामध्ये मी लगेच काजू बदाम घालून घेतलेला आहे. तुम्हाला जे आवडत असतील तुम्ही त्यामध्ये आणि ड्रायफ्रूट घालू शकतात. आता इथे थोडंसं मावाचं हे झाल्यानंतर मी 1 वाटी साखर घातलेली आहे. बघू शकता तुम्हाला जेवढं गोड प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 1 वाटी इथे बरोबर होतं. आता साखर आपली आटत आलेली आहे. बघू शकता अशा 4-5 मिनिट लागतात आपल्याला ह्या प्रोसिजरला. बारीक गॅसवर आपल्याला सगळी प्रोसिजर करायची आहे, त्यामुळे मला 4-5 मिनिट लागलेले आहे साखर पूर्ण आटवून घ्यायला. शक्यतो साखर शेवटीच घालायची आणि यानंतर आपल्याला यामध्ये साखर थोडीशी आटून झाली ना हलव्यामध्ये की आपण इथे वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड शेवटीच घालायची, त्यामुळे आपल्या हलव्याला चव चांगली येते. आणि इथे मी 2 चमचे तूप आणि ॲड केलेलं आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालेल, पण तूप घातल्यानंतर आणि आपल्या हलव्याला टेस्ट चांगली येते. आणि जे मुलं दुधी खात नाहीत ते मुलंसुद्धा आवर्जून दुधीचा हलवा खातील. अशा प्रकारे एकदा तुम्ही ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतो. माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.